नमस्कार. शेतकरी नामा GA न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज वानेवाडी तालुका बारामती या ठिकाणी जागृती चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट यांच्या वतीनं मानसिक आरोग्य अभियान सुरू करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यशील चेअरमन आदरणीय पुरुषोत्तम दादा जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमा ठिकाणी सरपंच गीतांजली जगताप, वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आणि त्या परिसरातील असंख्य ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अमर शिंदे आणि डॉक्टर गीतांजली चव्हाण यांनी उपस्थितांना मानसिक आरोग्याबाबत विस्तृत अशी माहिती दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोविंद महाराज चव्हाण यांनी केलं, तर कार्यक्रमाचे आभार डॉक्टर संदीप चव्हाण यांनी मानले. आज या झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत आपण पाहूया. जाणवतीये ती म्हणजे विसरभोळेपणा किंवा स्मृतिभ्रंश होणं, आपल्या छोट्या छोट्या गोष्टी कुठे ठेवल्यात विसरणं, आपली माणसं विसरणं, आपल्या जागा विसरणं, अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी विसरणं. त्याच्याबरोबर जे खूप मोठ्या प्रमाणावर कोरोना नंतरचं जर प्रमाण बघितलं तर नैराश्याचं प्रमाण आपल्याला प्रचंड सगळीकडे दिसतंय. तर तरुण मुलांमध्ये आहे, स्त्रियांमध्ये आहे, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहे. प्रत्येक टप्प्यावरचे प्रश्न वेगवेगळे आहेत. आता जर बघितलं तर तरुण मुलांसमोर रोजगारीचा प्रश्न आहे, काही मुलांचे लग्नाचे प्रश्न आहेत, गाव पातळीवर लग्नाचा प्रश्न सगळं बघतोय आपण, दिवसेंदिवस एक मोठा प्रश्न बनत चाललाय. त्याच्याबरोबर आर्थिक समस्या आहेत, एकीकडे चंगळवाद वाढत चाललाय आणि दुसरीकडे आपल्या वास्तव आयुष्याचा स्वीकार तेवढ्या सहजपणे तरुण मुलांना होत नाही. त्यामुळे जर आपण बघितलं तर प्रत्येक मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाण आपल्याला सातत्यानं जाणवत आहे. मग ही मुलं एकतर व्यसनाकडे झुकतायत किंवा दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर काही काळामध्ये एवढ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण हे प्रचंड वाढायला लागलंय. की आपल्याला वाटतं की आत्महत्या केली, आपल्याला केल्यानंतर फार हळहळ वाटते की अरे हा चांगला होता, आत्ताच तर माझ्याशी बोलला आणि असं कसं काय बरं अचानक झालं, मला तर कळलंच नाही. पण असं होत नाही. बऱ्याचदा आत्महत्या करणारी व्यक्ती आधी आपल्याला सांगत असते बऱ्याचदा की मला जगावंसंच वाटत नाही, काही रामच राहिला नाही, मरावंसं वाटतं. हे सगळं तो आपल्या बरोबर बोलत असतो किंवा तशा प्रकारच्या कृती करण्याचा प्रयत्न करत असतो. पण या गोष्टींकडं आपण कधी गांभीर्यानं बघत नाही. जर या गोष्टींकडे आपण गांभीर्यानं बघितलं तर कदाचित ती डोक्याची घंटा असते, ती आपल्याला सांगत असते की बाबा रे, हा याला मानसिक दृष्ट्या हा खचलेला आहे, याला मानसिक दृष्ट्या हा आजारी आहे, याला मदतीची गरज आहे. तर अशा प्रकारची मदत कुठे मिळेल किंवा अशा प्रकारची मदत कशी काय असू शकते, या सगळ्याची माहिती आता आपल्याला कळली पाहिजे. की आपलं शरीर आजारी पडल्यावर आपण पटकन डॉक्टरांना भेटतो, पॅरासिटामॉल खातो. तसं आपल्या मनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये पण खूप सारे चढउतार होत असतात. जसं वातावरण बदललं की आता पावसाळा सुरू झालाय, सर्दी खोकला होतो, हे आपल्याला सहजपणे माहिती झालंय. तसं आपल्या आयुष्यामध्ये पण खूप सारे चढउतार घडत असतात. कधी दुःखद घटना घडतात, कधी सुखद घटना घडतात. त्याचा परिणाम आपल्या मनावर होतच असतो. जसं आपल्या शरीरावर परिणाम होतो तसा मनावर होत असतो. आणि हा झालेला परिणाम आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला होणारा जो त्रास आहे त्याच्यावर आपल्याला उपचार करायला पाहिजे, त्याच्याकडे बारकाईने बघायला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी मानसिक साक्षरता अभियान आपण जे म्हणतो मनजागृती, हा उपक्रम आपण चालू करतोय. पण जेव्हा बोलता बोलता सरांना आम्ही म्हटलं की सर सगळं आहे, पण आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना पुण्यापर्यंत तुमच्या सेंटरपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. कारण जर आपण बघितलं की अशा प्रकारच्या पेशंट्सना जर ऍडमिट करायचं असेल तर इथून जे बारामती किंवा पुरंदर मधून जाणाऱ्या लोकांना पहिला टप्पा लागतो तो म्हणजे सरांचंच हॉस्पिटल. त्याच्या अलीकडे कुठेही आपल्याला मानसिक आरोग्यावर सुविधा उपलब्ध नाही. हे 50-60 किलोमीटर पोहोचण्यासाठी कोण लोक पोहोचतात? जी लोक जास्त प्रमाणामध्ये आजारी होतात, घरच्यांना आवरत नाहीत, मग शेवटचा पर्याय आपण ऍडमिट पर्यंत पोहोचतो. पण हेच उपचार जर लवकर मिळाले तर त्या व्यक्तीचं आयुष्य पूर्ण जे विस्कळीत होतं ते होणार नाही. औषध उपचारांनी, बऱ्याचदा समुपदेशनाने, म्हणजे खूप वेळा तर औषधांची गरज पण नसते. उदासीनतेसारखा, डिप्रेशन सारखा आजार आहे किंवा अति काळजी, अति चिंता, अशा प्रकारचा जो आजार आहे त्याच्यामध्ये बोलून पण प्रश्न सुटू शकतो.
आता जर ऐकलं असेल आपण, आता बऱ्यापैकी लोकांच्या कानावर पडतं की समुपदेशकाकडे जाण्याची भूमिका ही शहरांमध्ये आता बऱ्यापैकी लोकांना कळतं की माझ्या मनाची जी उलघाल आहे ती मला कुठेतरी जाऊन बोलायला हवी. आपली मानसिक अस्वस्थता, आपली मानसिक अस्थिरता ही आपल्याला कधी कधी शारीरिक व्याधींचं कारण असू शकते. तर अशा वेळी जेव्हा आपण मनाची आपली उलघाल आहे, जेव्हा आपल्या मनामध्ये काही साचलेलं आहे, तेव्हा समुपदेशनाने सुद्धा प्रश्न सुटू शकतो. आपल्याला काय माहिती आहे मानसिक आजाराबाबत, की मानसिक आजार म्हणजे मी काय वेडा आहे का? एखादा स्किझोफ्रेनियाचा म्हणजे काय, की जो स्वतःचं नाव विसरलाय, गाव विसरलाय, एकट्यात बडबडतोय, कुणीतरी हसताय म्हणतोय, कुणीतरी बोलतोय म्हणतोय, त्याला ते दिसतंय, त्याला जाणवतंय, त्या प्रकारचा त्रास त्याला होतोय, तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल संवेदनशील वाटायला हवं. पण ते आपल्याला वाटत नाही, कारण आपल्याला त्या आजाराची माहिती नाहीये. तर त्या आजारांकडे पण आता आपण संवेदनशीलपणे बघायला हवं. लोकांना आपण अशा प्रकारचं जर आपल्या अवतीभोवती कुणाला त्रास असेल तर आता आपल्याला मानेवाडीमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सरांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खरं सर, आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मानेवाडीच्या मी तुमचं खूप मनापासून आभार मानते की पुण्याच्या सारख्या सेटअपमधून तुम्ही आमच्यापर्यंत यायला तयार झालात. म्हणजे सरांशी बोलल्यानंतर सरांनी क्षणार्धात सांगितलं की तुम्ही करा, काय करायचंय, काय हवंय, मला फक्त सांगा, किती डॉक्टर हवेत, काय हवंय, कशा प्रकारे करणार. इतके सहजपणे त्यांनी कुठलेही आडेवेळे न घेता आपल्याला त्यांनी आपल्या भागापर्यंत येण्याची तयारी दाखवली. त्यांचं मनापासून खूप आभार आहे. अशाच प्रकारचा कार्यक्रम आपण 15 दिवसापूर्वी माझं माहेर परींचे या ठिकाणी आपण उपक्रम सुरू केलाय. हा दुसरा प्रोग्राम आपण वानेवाडी आणि परिसरांमधल्या लोकांसाठी आहे, ज्याच्यामध्ये हे सेंटर असेल. कारण या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी आपण म्हणतो आपल्या गावांमध्ये आपल्याला एक सपोर्ट सिस्टीम असते, तर ती सपोर्ट सिस्टीमचा आपण विचार करून आपण या ठिकाणी केंद्र केलंय. हे केवळ वानेवाडी किंवा कुठला पक्ष किंवा कुठला याच्या भोवती एकत्रित न राहता हे आजूबाजूच्या भागांमधल्या सगळ्या लोकांना याची मदत व्हावी. पुण्यापर्यंत पोहोचता आलं नाही, बारामतीपर्यंत पोहोचता आलं नाही. बरेचदा असं होतं की मानसिक आजार लवकर कळत नाही, जाण्यासाठी कधी कधी कन्सल्टेशन फी जास्त असते, औषधांचा खर्च 1000-1500 रुपये होतो आणि ही औषधं सातत्यानं वर्षानुवर्ष लागतात. आणि मग कधी कधी घरामधल्या परिस्थितीमध्ये असं वाटायला लागतं की दर महिन्याला 2-2500 रुपये खर्च करायचे म्हणजे अवघड वाटतं मॅडम. तर आपल्याला सरांनी ट्रस्टच्या माध्यमातून ही सुविधा या ठिकाणी मानसोपचार तज्ञ येणार आहेत, ते आपल्यावर अगदी मोफतपणे तपासणी करणार आहेत, समुपदेशन मोफतपणे आहे. आणि जे उपचार म्हणजे ज्याच्यावर जी महिनाभराची औषधं लागणार आहेत ती कोणत्याही आजाराची औषधं या ठिकाणी 300 रुपयात फक्त पेशंटला महिनाभराची औषधं मिळणार आहेत. तर या सुविधा आपल्याला पटकन मिळाव्यात म्हणून आपण महिन्यातनं एकदा या ठिकाणी अशा प्रकारची ओपीडी चालवणार आहोत. त्याच्याबरोबर जसं औषधं उपलब्ध असतील तसं काही स्त्रियांमध्ये कधी कधी समस्या असतात, घरातलं काही टेन्शन असतं, डिप्रेशन असतं, कधी कधी मनामध्ये खूप काही चाललेलं असतं पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते कळत नाही. कुणाशी तरी बोलायचं असतं पण भीती असते की बोललं तर काय म्हणेल का, अमक्याला कळेल का, तमक्याला कळेल का. तर ह्यासाठी आपण समुपदेशनाची पण सेवा या ठिकाणी देणार आहोत. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी मी स्वतः उपलब्ध असणार आहे. आमच्या काही टीम मधले सायकोलॉजिस्ट म्हणजे समुपदेशक आहेत, थेरपिस्ट आहेत, ही लोक उपलब्ध असणार आहेत. ही सुविधा आपल्या जवळपर्यंत आली आहे, फक्त आता त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आपण या सुविधा सगळ्या आपल्या याच्यापर्यंत जवळ आणून ठेवल्या आहेत. त्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना याची कल्पना द्यावी. ज्यांना गरज आहे, ज्यांना अशा प्रकारचा त्रास वाटतो, त्यांनी कुठल्याही प्रकारचा मनात संकोच न करता मदत घ्या. जसं म्हणतो की मानसोपचार तुमच्या दारी, या प्रकारे आपण तुमच्या दारापर्यंत सुविधा आणण्याचा प्रयत्न केलाय. जास्तीत जास्त लोकांनी याचा उपयोग करून घ्यावा. आपल्या आजूबाजूच्या माणसांना कुणाला समस्या असतील तर त्याचा अगदी कुठलाही संकोचपणे या सुविधेची मदत घ्यावी. आम्ही दोघंही दर महिन्यातून 15 दिवसातून आम्ही गावामध्ये उपलब्ध असूच. सरांची टीम आहे किंवा डॉक्टर्स आहेत ते आपल्याला दर महिन्यातून एकदा येणारच आहेत. तर अशा प्रकारची सुविधा आपल्याकडं हे होती आहे. आज या ठिकाणी सगळेच म्हणजे खरं तर सुरुवातीलाच उल्लेख माझा करायचा राहून गेला थोडासा. तर या ठिकाणी चेअरमन दादा असतील किंवा परवाच मी ज्येष्ठ आजोबांना भेटले आणि खूप भरभरून त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि त्या दिवशीच सांगितलं की मी कार्यक्रमाला मात्र येणार. तर त्याने ते आज या कार्यक्रमाला पण आले. सरपंच मॅडम आहेत त्या आल्या. आपण सगळे उत्साहाने आलाय, समजून घेताय नवीन विषय.
या सगळ्याचं आम्हाला नक्कीच छान वाटतंय. एक प्रकारे गावाकडून आम्हाला मिळालेली कौतुकाची थाप आहे ती अशीच आमच्या सोबत राहू द्या. मार्गदर्शन आपल्याला मनोजागृती कुठल्या प्रकारचे आहे, कुठले काय काही प्रकार आहेत, सुंदर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपण त्यांचा आभार मानूया. या ठिकाणी आपले सकाळचे पत्रकार संतोषजी शेंकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहेच. आता याच्यानंतर आजचे अध्यक्षांचं भाषण आणि त्याच्यानंतर समारोप होईल. उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, एक अतिशय आपल्या गावाला आणि ग्रामीण भागाला किंवा या परिसराला गरज असलेला हा उपक्रम या ठिकाणी डॉक्टर संदीप चव्हाण आणि डॉक्टर सो गीतांजली चव्हाण यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी आज सुरू होतोय. त्याचा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच मनापासून आनंद आहे. डॉक्टर साहेब सोमेश्वर परिसर आज पाहिला तर बारामती, नीरा, लोणंद किंवा बऱ्यापैकी शहरांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध आहे. मग त्या आरोग्याच्या सुविधा असतील किंवा इतर मूलभूत गरजा असतील किंवा इतर करमणुकीच्या किंवा उद्योगधंद्याच्या दृष्टीनं ज्या काही सोयी सुविधा पाहिजेत त्या सर्वयुक्त असलेला हा सोमेश्वर परिसर आहे. परंतु मनोजागृती आणि मानसिक स्वास्थ्य साक्षरता हा एक नवीन विषय आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आणि त्याच्या माध्यमातून जे काही रुग्ण असतील त्यांना सोयीस्कररित्या या ठिकाणी डॉक्टरांची भेट घेता यावी आणि आपला जो आजार आहे त्या आजाराविषयी त्यांच्याशी बोलता यावं, त्यांच्याकडून उपचार घेता यावे अशा पद्धतीची सोय आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली. त्याच्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. बरंच डॉक्टर गीतांजली चव्हाण असतील किंवा डॉक्टर अमर शिंदे असतील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या आजाराच्या संबंधीचं मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु मानसिक त्रास होत असताना ते आपल्याला सुद्धा समजून येत नाही किंवा लक्षात येत नाही आणि मग जायचं कुणाकडं आणि त्या दवाखान्यात जायचं म्हणजे आपल्याला त्या दवाखान्यात जाताना कोण पाहतोय का आणि हा कशासाठी तिकडे गेला, याला वेळ लागले का काय, अशा पद्धतीचं थोडस संशयास्पद असं वातावरण तयार होऊ शकतं आणि त्याच्यामुळे लोक ह्या दवाखान्याकडे किंवा ह्या डॉक्टरांच्याकडे जाण्याचं टाळतात असं चित्र बहुतांश आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या सर्वांच्या वरती ताण वाढत चाललेला आहे आणि ह्या ताणातून ज्या अपेक्षांचं ओझं आपल्या सर्वांच्या वरती आहे ते जर पूर्ण नाही झालं तर त्यातून नैराश्य येतं, माणूस डिप्रेशन मध्ये जातो आणि डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर एकतर व्यसनाधीन होतो नाहीतर मग आत्महत्याचा आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. डॉक्टरांनी त्या संदर्भात सुद्धा सांगितलं की अचानक असा निर्णय कोणीही घेत नाही. घरी किंवा मित्रांच्यात तो बोलत असतो की आता जगण्यामध्ये काय अर्थ राहिलेला नाही, मी माझं जीवनच संपवणार आहे, अशा पद्धतीने तो करतो किंवा रात्रंदिवस तो नशेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. हे सुरुवातीचे त्याच्यातली लक्षण आहेत, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आता ह्या अभियानाच्या माध्यमातून वानेवाडी गावामध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सहज आपल्याला अशा पद्धतीचा सल्ला डॉक्टरांच्याकडून घेता येईल आणि ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग हे हा महत्वाचा विषय असल्यामुळं आता माणूस माणसाशी बोलायला सुद्धा तयार नाही, त्याच्याकडे वेळ नाही. 4 मुलं जर एकत्र बसलेली असली तर आपण पाहतो की त्यांनी खाली वापरून ते आपल्या मोबाईल मध्ये सगळेच अडकलेले असतात. शेजारी बसले पण एकमेकाशी बोलत नाही, ते मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. माणसं ही आता एकत्रित बसून चावडीवरती गप्पा मारणं किंवा हा विषय कमी होत चाललेला आहे. कारण प्रत्येक माणूस हा एवढा व्यस्त झालेला आहे की रात्रंदिवस आपलं शेतीचं काम असेल आणि कुठलाही उद्योग व्यवसाय असेल त्याच्यामध्ये एवढा गुंतलेला आहे की आपल्या मनातले जे काही गोष्टी त्या आता कोणाजवळ बोलायच्या
हा प्रश्न सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं डॉक्टरांच्याकडे आल्यानंतर मला असं वाटतं की ह्या आजारासाठी औषध गोळ्यांपेक्षा काउन्सिलिंग हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्याचा आजार निश्चितपणे हा दूर होऊ शकतो. आणि तो विषय या ठिकाणी डॉक्टर अमर शिंदे असतील किंवा डॉक्टर संदीप चव्हाण असतील किंवा या ठिकाणी गीतांजली चव्हाण असतील, त्यांनी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी या ठिकाणी आपल्याला सर्वांना वेळ देण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये अतिशय गरजेचा विषय हा ह्या मानसिक स्वास्थ्य साक्षरता अभियानाच्या माध्यमातून आपण हातामध्ये घेतलेला आहे. डॉक्टर अमर शिंदे यांनी हडपसरला 200 बेडचं त्यांचं हॉस्पिटल आहे. 600 बेड 200 बेड पासून 600 बेड पर्यंत हॉस्पिटल आणि त्यांचं काम या अभियानाच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि एवढं व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा त्यांनी मानेवाडी सारख्या आपल्या गावाला आणि सोमेश्वर सारख्या परिसरामध्ये वेळ देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा त्यांना या ठिकाणी गीतांजली चव्हाण यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये ते कुठल्या हेतूने अपेक्षेने आपण या ठिकाणी हा उपक्रम हाती घेतलेला आहे ते त्यांनी सांगितलेली अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे की आपल्या गावातली एक सून म्हणा किंवा आपली कन्या म्हणा, तिने या गावातल्या लोकांच्या सेवेसाठी हा उपक्रम घेतलेला आहे. त्याबद्दल डॉक्टर संदीप चव्हाण आणि सर्व चव्हाण कुटुंबियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. एक चांगलं आपण इथं सुविधा आम्हा सर्वांना उपलब्ध करून देत आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय जयवंत भोसले यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करेन की हा ज्येष्ठ नागरिक संघ आणि त्याची ही विरंगुळा इमारत जी आहे की ज्यामध्ये बसून अजून आज आपण हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे, त्याचा शुभारंभ केलेला आहे. तर ही जागा दर शनिवारी ह्या कामासाठी ह्याच्यासाठी उपलब्ध त्यांनी करून द्यावी अशी मी विनंती त्यांना करतो. आणि या ठिकाणी आपण हे करावं. आपल्याला ज्या काही ह्या चांगल्या कामामध्ये एक मोठं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे याच्याकरता ग्रामस्थांच्याकडून जी काही मदत लागेल ती निश्चितपणानं आम्ही सर्वजण ते देण्याचा प्रयत्न करू. आपल्याला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न आमच्याकडून निश्चितपणानं राहील. ही ग्वाही ह्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. पुन्हा एकदा डॉक्टर अमर शिंदे, डॉक्टर संदीप चव्हाण, डॉक्टर गीतांजली चव्हाण आणि सर्वच त्यांची टीम या ठिकाणी पुण्यावरून आवर्जून आपण सर्वजण आलेला. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून तुमच्या सर्वांचं आभार मानतो, धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. ग्रामस्थ सगळ्यांचं मूळ तर ग्रामीण भागातच असते. माझं पण मूळ गाव गुणवरे फलटण तालुक्याच्या इथे, त्याच्यामुळे इथं आल्यानं घरी आल्याची एक भावना उत्पन्न झालेली. आता आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याचं मूळ आहे की आता आम्ही जसं शहरांमध्ये खूप सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. मानसिक आजाराबद्दल डॉक्टर्स पण तिकडे अवेलेबल आहेत, परंतु मानसिक आजाराची ग्रामीण भागामध्ये तेवढी अवेलेबिलिटी नाहीये. मानसिक डॉक्टर पण नाहीयेत, काउन्सिलर्स पण नाहीयेत आणि बऱ्याच लोकांमध्ये त्याची जागृती पण नाहीये की ह्या मानसिक आजार नावाचा आजार असतो. प्रत्येक जण म्हटलं की तुम्हाला जर मानसिक आजार आहे तर काय म्हणतं की अरे मला नाही बाबा, मला कधी नाही होणार, मी काय टेन्शन घेत नाही. किंवा एखादा व्यक्ती जर डिप्रेशन मध्ये गेला तर काय म्हणतो आपण त्याला, अरे तू कशाला टेन्शन घेतो, तुझ्या घरचं सगळं चांगलं आहे, पैसा पाणी आलाय. किंवा बऱ्याच वेळा लोक म्हणतात पैसा पाणी आलं तुम्हाला टेन्शन आलंय. आता हे जे आपण बऱ्याच वेळा बोलतो आणि ह्याने बऱ्याच गोष्टी दुर्लक्षित होतात. जसं गीतांजली त्यांनी सांगितलं की आत्महत्या एक मोठा विषय आहे, मोठा प्रश्न आहे. आणि हा विषय जर आपण पाहिलं की 40 वर्षाच्या आत मृत्यूचं सगळ्यात जास्त कारण काय, जसं 40 वर्षावरती आपण म्हणतो हार्ट अटॅक सगळ्यांना माहिती आहे. हार्ट अटॅकचे सगळे डॉक्टर सुद्धा माहिती असेल, गेले पण कुणाला माहित नाही, सगळ्यांना माहिती आहे. परंतु 40च्या आतला सगळ्यात मुख्य कारण आहे आत्महत्या मृत्यूचं. आणि तो खूप टाळण्यासारखी गोष्ट आहे. बऱ्याच वेळा ही लोक थोडेसे सांगतात, कधी कधी चिन्ह देतात की मला मरावंसं वाटतंय, उदास वाटतंय किंवा एखादा खूप रागीट असतो. किंवा बऱ्याच वेळा आपण बघतो आजकालची मुलं तर अजिबात ऐकत. आताच मगाशी गाडीत येताना फोन आला, 14.5 वर्षाची मुलगी एकदम चांगल्या घरातल्या अमेनोरा टाउनशिप मध्ये राहणारी,
आणि ते आईबापाला ते अजिबात ऐकतच नाही. म्हणजे 14.5 वर्षापर्यंत तिला जर पाहिजे म्हटलं की पाहिजेच, नाही म्हटलं की हात कापून घेईल, कुठं धमक्या देईल, थ्रेटनिंग करेल. काय चाललंय तर दिवसभर 8-8 तास ती इंस्टाग्रामवर आहे. आज जर आपण पाहिलं तर सोशल मीडिया हा इतका भडका उडाला आहे. तुम्ही ग्रामीण भागात सुद्धा तुम्हाला जाणवत असेल की आपली मुलं जी आहेत त्या मुलांना मोबाईल आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि कोविडमुळे जसे चांगल्या गोष्टी झाल्या तशा वाईट गोष्टी, शाळा सुद्धा त्या मोबाईलवर आहेत. आज मोबाईल मध्ये काय करतात मुलं हे आई बाबाला माहिती नसतं की त्यांचं नक्की काय फेसबुक चाललंय, काय इंस्टाग्राम चाललंय, काय अजून कोणाची चॅटिंग चालले. रात्रभर मोबाईल घेऊन बसतात. तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर मानसिक आजार हे विविध प्रकारचे, म्हणजे अगदी लहान मुलापासून ते वयस्कर लोकांपर्यंत आपल्याला आज मानसिक आजार दिसतात. आता सगळ्यात आपण जर पाहिलं टप्प्याटप्प्याने तर लहान मुलांमध्ये शाळा सोडणे. आता शाळा सोडणे बऱ्याच म्हणतो आपण, शाळा सोडली पुराने, शाळेत जात नाही तर का जात नाही, पण शाळा सोडणे हे आमच्या दृष्टीने इमर्जन्सी आहे. जसं आपण एखाद्याला हार्ट अटॅक आले की डॉक्टरकडे नेतो, पण शाळा सोडल्यावर कोणी डॉक्टरकडे नेला आतापर्यंत? शाळा सोडणं ही फार इमर्जन्सी आहे. कारण तुम्ही शेती जरी करताय पण ग्रॅज्युएट केलेला शेतकरी असेल आणि 10वी वाला शेतकरी मध्ये थोडा डिफरन्स असणार आहे डेफिनेटली. त्यामुळे शाळा सोडणं हा इमर्जन्सी गोष्ट आहे. बऱ्याच वेळा आजकाल मुलांमध्ये कंडक्ट डिसऑर्डर नावाचा प्रकार आहे की फार कोणाला किंमत देणं, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला दोष देणं, कुठं दगडी मारणं, कुठं लाईट फोडणं, ह्या अशा प्रकारची मुलं सुद्धा खूप आपल्याला दिसत आहेत. हडपसर पोलीस स्टेशन मधनं मध्ये आम्हाला असंच बोलवणं आलं की तुम्ही येऊन ह्या पालकांना मार्गदर्शन करा, कारण ते आजकाल ते कोयता गँग वगैरे जे आहे हे सगळे मानसिक त्रास असलेली लोक आहेत. ती सगळी मुलं 18 वर्षाच्या आत आहेत, त्यांना माहिती आहे की आम्हाला काय होणार नाही. ते जाऊन डायरेक्ट कोणावरती पण अटॅक करतात किंवा कुठलीही गोष्ट करायचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर ह्या मुलांना सुद्धा जर आपण योग्य काउन्सिलिंग दिलं, योग्य ट्रीटमेंट दिलं तर ती पूर्णपणे जागेवर येण्याची शक्यता असते. पण आज नवीन व्यसन तुम्हाला पण जाणवत असेल की गांजाचं प्रमाण फार वाढले. म्हणजे तरुण मुलं इतकी गांजा पित आहेत की बोलायची सोय नाही. पूर्वी गावातले 4-5 चाळगी गांजा पित असतील, पण आज जर बघितलं तर गांजाचं प्रमाण इतकं भयानक वाढलंय की ह्या गांजामुळं त्यांची वागण्याची पद्धतच बदलून जाते. दारूमुळे माणूस मानसिक होण्याची शक्यता कमी असते, पण गांजा किंवा इतर व्यसनांमुळे त्यांचा ट्रॅकच बदलतो. जो नॉर्मल माणूस चाललेला असतो, जसं मी एक्झाम्पल देतो, एक घरातल्यांनी एका मुलासाठी 20 लाख रुपये कर्ज काढून ऑस्ट्रेलियाला पाठवलं पायलट बनायला. पायलटचा 2 वर्षाचा कोर्स होता. आता 20 लाख रुपये म्हणजे त्यावेळेची मोठी अमाऊंट होती आणि त्याला तिकडे पाठवलं आणि तिथे जाऊन त्यांनी ते गांजा चालू केला. फर्स्ट इयर व्यवस्थित गेलं. सेकंड इयरला मग गांजा पिणारे काय म्हणतात, ते भाषण द्यायला लागले, काय मी पायलट करून काय होणार आहे. त्या लोकांना गांजा पिणारे लोक शक्यतो आपल्याला भाषण जास्त देतात की बाबा ही चांगली गोष्ट आहे, ती नॅचरल आहे, कुठं पैसे कमवून काय करायचंय आपल्याला. अशा प्रकारे त्याचं ते बोलणं सुरू झालं आणि शेवटी त्यांनी तो पायलटचा कोर्स सोडून तो परत भारतामध्ये परत आला. म्हणजे त्यांचं जे नॉर्मल ट्रॅक आहे आपलं, जे आपण शिक्षण 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, नोकरी, लग्न आणि भविष्य आपलं स्टेबल होणं, हे सगळ्यांना आपल्याला नॉर्मली आपल्याला वाटतं की ह्या पद्धतीनं आयुष्य जावं, पण ह्यांचं आयुष्य एकदम भरकटतं आणि बऱ्याच वेळा ते वेगळ्या पद्धतीने वागायला लागतात. आणि हे व्यसनांचं प्रमाण सुद्धा खूप वाढत चाललंय. आता व्यसनांवरती सुद्धा ट्रीटमेंट असते. बऱ्याच वेळा आपण म्हणतो दारू पिणारे वाले तर काय म्हणतात की दारू मी एका मिनिटात सोडीन, उद्या सोडीन, परवा सोडीन, ही त्यांची आपल्याला उत्तर असतात. परंतु त्यांना हे लक्षात येत नाही किंवा आपल्यालाही सगळ्यांना लक्षात देणं गरजेचं आहे की दारू किंवा कुठलंही व्यसन हा सुद्धा एक मानसिक आजार आहे. कारण त्याच्यामध्ये मेंदूमध्ये त्यांच्या बदल होतो. मेंदूमध्ये एक रिवॉर्ड सेंटर नावाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये बदल झाल्यामुळे त्यांना ते जर व्यसन केलं किंवा दारू पिली की त्यांना रिलॅक्स वाटतं किंवा त्यांना त्या टेम्पररी बेनिफिट होतं आणि त्या चक्रामध्ये ते अडकतात. परंतु हा सुद्धा मानसिक आजार आहे. त्याला जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर कमीत कमी त्याचं प्रमाण कमी करणं किंवा बंद करणं अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळं हे लोक समाजात दारू पिणारे किंवा इतर व्यसनाचे खूप आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं की मानसिक आजार म्हणजे आपण काय म्हणतो मेंटल वेडा झाला, सगळेजण म्हणतात आणि त्याचा स्टिग्मा खूप समाजात आहे. आज जर एखाद्याला हार्ट अटॅक आला की 50 लोक गावात हॉस्पिटलमध्ये सगळ्यांची लाईनच लागते त्या माणसाला बघायला, अरे हा व्यक्ती ऍडमिट आहे, आणि सगळे लोक तिथे जाऊन बघतात. तर मानसिक आजार असले की बरेच जण त्याच्याकडे जात नाहीत किंवा त्याला उलट मानसिक आजार उलट याच्यामध्ये की हृदयरोगी माणसाला इतक्या लोकांची गरज नाही, त्याला शांतता पाहिजे आणि मानसिक आजाराला लोकांची सपोर्टची गरज आहे.
बऱ्याच वेळा त्यांना तुम्ही लोकांनी 4 शब्द बोलले, गोड बोललं तरी तो व्यवस्थित राहू शकतो. म्हणजे आपण नेमकं उलटं काम ह्याच्यामध्ये करतोय. म्हणजे मानसिक आजार बऱ्याच वेळा स्टिग्मा कमी करण्यासाठी आपण हा मेन प्रयोग केलेला आहे, की ज्याच्यामध्ये की मानसिक आजार हा उपचार करण्यासारखा आजार आहे. मानसिक आजाराला वाईट समजता कामा नये आणि तो इतका इझी आहे की एखादी छोटीशी गोळी दिली किंवा एखादं काउन्सिलिंग केलं तरी सुद्धा बरं होतं, इतकं आहे. आता हे आपण काय करतोय, तर आपण जर पाहिलं तर भारतामध्ये 40% लोकांना कधी ना कधी मानसिक आजार होतो. आता तुम्ही म्हणाल की कोणाला टेन्शन आलं नाही, एक असा व्यक्ती का आयुष्यात मला टेन्शनच आलंय कधी, असं झालंय कधी? गेल्या 2 वर्षाच्या कोविडनं तर आपली सगळ्यांची लेवल केली. मला वाटतं प्रत्येक जण टेन्शन मध्ये होता की घराच्या बाहेर जायचं पण टेन्शन आहे, कुठं मास्क घाल, कुठे हे कर. अगदी ठराविक मोजकी लोक असतील की जी बिंदास राहत होते. परंतु कोविडच्या पिरियड मध्ये जवळपास एव्हरीबडी सगळ्यांना स्ट्रेस मध्ये गेले होते आणि ते डिप्रेशन मध्ये त्यांचं काम चाललं होतं. याच प्रकारे आपण जर पाहिलं तर 40% लोकांना आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात होतं की डिप्रेशन होऊ शकतो. एकदम 25 वर्षाचा तरुण असतो ना, एकदम सडन त्याला कॉन्फिडन्स त्याचा लॉस होतो, डिप्रेशन तयार होतं, छातीत धडधड होणं, भीती वाटणं, ह्या पद्धतीनं होतं. डिप्रेशन जर पाहिलं आपण की डिप्रेशन हा इझी ट्रीटमेंट वाला आजार आहे. म्हणजे त्याला अगदी 100% बरा होणार असं तुम्ही समजा. आणि डिप्रेशन कुणाला पण होऊ शकतं. डिप्रेशन, एन्झायटी. बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येतात की डायरेक्ट ते हिरेमठकडे गेलेले असतात. वय किती तुझं? 25 वर्ष. अरे तू हिरेमठकडे कशाला गेला? नाही मला हार्ट अटॅक गेला असं वाटायला लागलं. आजार व्हायची भीती हा एक दुसरा प्रकार खूप मोठा आहे. बरेच जण असे असतात की त्यांना वाटतं की मला काही ना काहीतरी आजार आहे, मला पोटाचा आजार आहे, छातीचा आजार आहे, मेंदूचा आजार आहे. त्याच्यामुळे त्यांना सतत ते भीतीच्या खाली राहतात आणि त्यांचं लाईफ बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज होतं. तर अशा प्रकारे आपल्याला ही लोक सुद्धा आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की एखादा उगाच 25 वर्ष जाऊन पूर्ण तपासण्या एन्जिओग्राफी करून आलेली लोक आहेत आणि नंतर माझ्याकडे आलं 15 दिवसात, अरे डॉक्टर काय जादूची गोळी दिली काय, 15 दिवसात मला बरं वाटतंय, इतकं ते सोपं असतं. त्याच्यानंतर डिप्रेशन झाल्यानंतर अजून एक मोठा मानसिक आजार आहे, तो बऱ्याच वेळा आपल्याला समाजात दिसतो, तो आहे संशय. नवऱ्याचा बायकोवर, बायकोचा नवऱ्यावर हा संशय कॉमन असतो. बऱ्याच वेळा आपण म्हणतो अरे हे काय संशय आहे, स्वभावच तसा आहे, बायकोचा स्वभावच तसा आहे, चिडचिड करते, रागवते, हे करते, ते करते. पण संशय हा सुद्धा एक मोठा आजार आहे, लक्षात ठेवा. त्याला डिल्युजनल डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे एक आजार आहे संशयाचा की नवऱ्याच्या बायकोने, बायकोचा नवऱ्यावर, त्याला डिल्युजनल. म्हणजे मोबाईल चेक करा, हे करा, ते त्यांच्या पाठीमागे जा, कोण बोलतोय, कुणाशी बोलला, काय झालं, त्या बायका डायरेक्ट फोन लावतात, लेडीचा आवाज आला की शिवाय द्यायला सुरुवात. म्हणजे अशा प्रकारे हा संशयाचा आजार असतो आणि त्याला सुद्धा खूप सारी छोटीशी ट्रीटमेंट आहे की छोटी ट्रीटमेंट दिली. मी एक एक्झाम्पल देतो. केडगावचा पेशंट होता, ग्रामीण भागातला, 65 वर्षाचा पेशंट आणि म्हातारी 60 वर्षाची. आता 65 वर्षाचे 60 वर्षाचे ते माझ्याकडे आले की काय दुसऱ्या कुठल्या तरी टेन्शन आलं म्हणून आले. बघितलं तर तो म्हातारा वयाच्या 25 वर्षापासून तिच्यावर संशय घेत होता आणि ज्यावेळी आम्ही ट्रीटमेंट चालू केली 1-2 महिन्यात तो म्हातारा बरा झाला. म्हातारी म्हटली मी आयुष्य वाया घालवले, हे म्हातारा मला आयुष्यभर संशय घेते. म्हणजे त्याला आपण ट्रीटमेंट 65 इयरला गेली आणि तेव्हापासून ते त्याला ताप जरी आला तर ते बाहेर यायला लागले. तर ताप आला म्हटलं नाही माझा आजार मी बघतो, मानसिक बघतो. पण असं इतकं सोपं आहे की त्या म्हाताऱ्या बिचाऱ्याने आयुष्य ती त्याच्यावरती सहन केली की आयुष्यभर त्यांना तो त्या पद्धतीचा त्रास झाला. अजून एक प्रकारचा आजार असतो, त्याला आपण बायपोलर डिसऑर्डर नावाचा आजार म्हणतो. बायपोलर म्हणजे काय? कभी खुशी कभी गम. बायपोलर जर म्हटलं तर तो त्याला वाटतं अरे मी भारताचा पंतप्रधान, मोदी काय घेऊन ठेवलंय, मी पंतप्रधान आहे. म्हणजे मोठ्या गप्पा मारणं, बिग टॉक्स. आता या मोठ्या गप्पांमध्ये 2 प्रकार असतात. एक आहे खूप मोठा मारणारा गप्पा आणि दुसरा आहे हुशार काय मारणारे पण असतात. गावामध्ये बरेचसे लोक आपण पाहतो की अरे काही नसतं खिशात पण नाही, बाजू जास्त आहे. तर अशी लोक खूप आहेत. म्हणजे तो आहे मेनिया नावाचा एक आजार असतो की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या गप्पा असतात, पैसे वाटणं, हे करणं, मग लॉसेस होणं. आणि हा एकदम बरा होणारा आजार आहे. म्हणजे तुम्ही तो जर 15 दिवस महिना त्याचा ऍडजस्ट केला की पेशंट ठीक, ओके, ऑल राईट, सगळ्या गोष्टी पूर्णपणे बऱ्या होतात. म्हणजे अशा प्रकारचा हा बायपोलर आजार आहे. म्हणजे मानसिक आजार बघितलं तर किती आपण विविध प्रकारचे आजार पाहतोय. त्याच्यानंतर मेनिया नंतर तो डिप्रेशन मध्ये कधी कधी जातो, परत मेनिया मध्ये येतो, या पद्धतीने आहे. दुसरा एक आजार आहे तो स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनिया एक मोठा आजार आहे. तो जगातल्या 1% पॉप्युलेशनला होतो, 1% पॉप्युलेशन. म्हणजे आपल्या कोकणाची 1 कोटी पॉप्युलेशन असेल तर 1 लाख पेशंट आहे.
आता ह्यातलं सगळ्यांनाच ट्रीटमेंट करायची गरज लागते का? नाही लागत. पण बऱ्याच वेळा त्यांना करणी, बाधा, जादू, मंथन अशावर खूप विश्वास असतो. काही लोक ठराविक असतं का कोणीतरी माझ्यावर करणी केली, यांनी जादू केली. आणि बऱ्याच वेळा मानसिक आजार ज्यावेळी कुठलाही मानसिक किंवा कुठलंही वागणं ज्यावेळी बदलतं, तर आपण काय सल्ले देतो? आता आपण जर ह्या हॉलमध्ये आपण विचार केला की एखाद्याला मानसिक आजार झाला तर काय काय सल्ले जातील? खूप विविध प्रकारचे सल्ले जातात. पहिला सल्ला असतो या डॉक्टरकडे जा, दुसरा सल्ला असतो या मांत्रिकाकडे जा, तिकडे त्या देवाला नारळ फोडून या, तिकडे पत्र कापून या. हे अशा प्रकारचे बरेचसे सल्ले आपण देतो. आणि ते सल्ले बऱ्याच वेळा प्रत्येक जण वेगळा सल्ला देतो आणि तो माणूस आणि त्याची फॅमिली सगळी कन्फ्युज होती बऱ्याच वेळा. तर ह्याच्याऐवजी जर आपण साधं सिंपल इव्हॅल्युएट केलं की बाबा या व्यक्तीला असं का होतंय, तर करणी होणं, बाधा होणं हा आजार येतो आणि त्याला औषध दिली की ठीक होतो. कधी कधी त्यांना असे भास होतात, कारण आवाज येतात की लोक मला काहीतरी बोलतायत. आता ह्या रूम मध्ये तर नाही, माझा शेजारी मला शिवाय देतोय, तो मला डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करा, हे करा, ते करा, अशा बऱ्याच भानगडी हे लोक करतात. तो एक संशयाचा आजार आहे. त्यात प्रामुख्याने त्यांना कानात आवाज येतात, म्हणजे बाहेर कोणतरी माणसं माझ्याशी बोलतायत. कधी कधी त्यांना असं वाटतं की काहीतरी वेगळंच. माझा चंद्रावर जन्म झाला. काही लोक हा बाप माझा बाप नाहीच आहे. एक जर म्हणत होता माझा बाप अंबानी, एक पेशंट मुंबईला होता, अंबानी माझा बाप आहे. हा बाप कोण आहे? मी यांच्या घरात राहतो, हे मला सांभाळतात, मला खायला प्यायला देतात, पण माझा बाप तो आहे. म्हणजे अशा प्रकारचे डोक्यामध्ये काहीतरी विचित्र विचार असे फिक्स असतात. त्याला आपण मेंटल इलनेस किंवा वेडेपणाचा आजार म्हणतो. मग अशी येताना चर्चा करत आम्ही असंच एक पेशंट आम्ही बरी केली होती की सोलापूर हायवेवर आमच्या हॉस्पिटलच्या समोर ते हायवे अडवायचे, सारखे हायवेवर जायचे ना, हायवे माझा आहे, तुम्ही कोणी येणार, सगळं ट्रॅफिक जाम व्हायचं. आणि म्हटलं दर वेळा 2-3 वेळा मी गाडीत जाताना ती मला क्रॉस झाली. मग शेवटी आम्ही त्या बाईला घरी बोलून घेतलं आम्ही हॉस्पिटलच्या इथं. तिला आम्ही गोळ्या द्यायचो, तिला रोज यायचं, गोळ्या द्यायचो, तिला खायला प्यायला द्यायचं चांगलं. आणि ती थोड्या 15 दिवसात बरी पण झाली. म्हणजे ह्या पेशंटला केवळ लोकांनी कुणीच तिला डॉक्टरकडे नेलं नाही केला, आणि आम्ही तिला यायचं, तिला म्हणायचं भांडी घास, काम कर थोडं, आणि तिला खायला प्यायला द्यायचं, ती खुश व्हायची. तिला गोळी दिली, ती 15 दिवसात झाली क्लिअर. तर अशा प्रकारे विविध प्रकारचे मानसिक आजार आपल्याला समाजात दिसतात आणि ते आपण ओळखणं गरजेचं आहे. ओळखणं हाच पहिला मुद्दा आहे. आणि ह्याच्यासाठी न लाजणं किंवा बऱ्याच वेळा आता जसं म्हटलं की हार्ट अटॅक आपण मोठ्या प्राऊड प्रमाणे झाला, मला कॅन्सर झाला, मला हार्ट अटॅक झाला, पण मानसिक आजार झाला आपण असं सांगू शकतो का की मला थोडासा स्किझोफ्रेनियाचा त्रास आहे? नाही सांगू शकत. आता आपलं वय वाढेल तसं आपल्याला पुढं डिमेन्शिया नावाचा एक प्रकार होतो. तो पण आपल्याला खूप आहे की आता तुमचा ज्येष्ठ नागरिक तर खूप छान, म्हणजे हा तुमचा हॉल पण आहे आणि सगळी लोकांची युनिटी पण त्याच्यामध्ये आहे. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये डिमेन्शिया नावाचा आजार आहे की ज्याच्यामध्ये स्मृतिभ्रंश, विसरळूपणा, लक्षात नाही येणं, नाव विसरणं, अशा प्रकारचा आजार आहे. आता ह्या स्मृतिभ्रंशासाठी आम्ही खूप काम करतोय. डिमेन्शियामध्ये भारतामध्ये आपलं नंबर 1 वर्क आहे की ज्याच्यामध्ये आपण एक काम करू शकतो, हा डिमेन्शिया आपण टाळू शकतो किंवा पोस्टपोन करू शकतो. जर आता होणार असतं साधारण 65च्या वरती 30% लोकांना डिमेन्शिया होतो, 75च्या वरती 40%, 85च्या वरती 50% लोकांना होतं. याला अल्झायमर डिमेन्शिया नावाचा आकार म्हणतात. मराठीतला शब्द आहे स्मृतिभ्रंश, शब्दच अवघड आहे बोलायला. तर डिमेन्शिया हा सोपा शब्द आहे की ज्याच्यामध्ये हळूहळू आपली मेमरी, स्मृती कमी होत जाते. तर ह्याच्यासाठी काही औषधं अवेलेबल आहेत की जर ती औषधं आपण दिली की त्याचा प्रोग्रेस स्लो होतो, म्हणजे आयुष्य आपलं 5-10 वर्ष वाढू शकतं आणि क्वालिटी ऑफ लाईफ वाढू शकतो. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की हे म्हातारं झाले याला काय समजत नाही, हे अशा आपले जनरल उदाहरण असतात किंवा बऱ्याच वेळा आपण व्हॅल्यू. पण आज जर बघितलं तर प्रत्येक माणसाला व्हॅल्यू आहे. तो आज कुठलाही असो, किती वर्षाचा असो, तो लहान असो, मोठा असो, वयस्कर असो, आपल्याला त्याला ती व्हॅल्यू दिली पाहिजे. आणि जर काय असं होत असेल तर आपल्याला काय करता येईल का, करेक्ट करता येईल का. जसं एखादा NPH नावाचा आजार आहे की मेंदूमध्ये पाणी होतं आणि तो जर आजार आपण डायग्नोज केला लगेच तर पेशंट बरा होतो, 15 दिवसात पेशंट चालायला लागतो, व्यवस्थित होतो. म्हणजे बऱ्याच वेळा डायग्नोसिस महत्वाचं आहे, निदान करणं. निदान जर केलं तर फार चांगलं आयुष्य होतं. म्हणजेच मानसिक आजाराबद्दल आपल्याला लिटरसी, समाजामध्ये नॉलेज हे देणं गरजेचं आहे. मानसिक आजारामुळे पण आपलं आयुष्य खूप होतं, सुट्ट्या पडतात, नोकरीवर दांड्या पडतात, बऱ्याच वेळा मॉर्बिडिटी वाढते. जसं आपण बेडरिडन होतो एखाद्या आजारामुळे, तसंच मानसिक आजारामध्ये पण मॉर्बिडिटी लेवल खूप वाढते, आपली क्रय शक्ती कमी होते, कॉन्फिडन्स लेवल कमी होतो. त्यामुळं सगळ्यांनी तुम्ही ज्या या ठिकाणी आलाय, तुम्हाला आता
माहिती मिळाली मानसिक आजाराची, तुम्ही स्प्रेड करा, लोकांमध्ये जास्तीत जास्त जागरूकता तयार करा. पेशंटला किंवा कुणालाही छोटा जरी डिप्रेशन असेल तर का सहन करायचं? माझं म्हणणं आहे की अंगावर का काढायचं? आपण होतं नाही आज बरा होईल, उद्या बरा होईल, जसं काही म्हणतं ताप अंगावर काढू नको जास्त होतो, तसंच मानसिक आजार सुद्धा अंगावर का काढायचा? बऱ्याचशा लेडीज समाजात असतात, त्यांना खूप सारं डिप्रेशन असतं, परंतु ते अंगावर काढतात की काय नाही आज नाही उद्या बरं होईल. सासू सुनांमधली भांडणं, आता हा तर काय कॉमन विषय, एकुलता एक पोरगा असतात तोच राहतो सेपरेट, आता करायचं काय? तर बऱ्याच वेळा ह्या सुद्धा गोष्टी ह्या सायकोलॉजिकल आहेत. काय प्रॉब्लेम आहे की त्या दोघांमधलं जे संघर्ष आहे त्याच्यामध्ये हा सगळा प्रॉब्लेम होतो. आणि बऱ्याच वेळा छोटीशी काउन्सिलिंग, छोटेसे समजावणं केलं तरी सुद्धा बऱ्याच वेळा हे बऱ्यापैकी बरं होतं. तर ह्या प्रकारे विविध प्रकारे मानसिक आजार हा एकमेव आजार नाही, हा खूप सारा आजार आहे. जसं ताप आल्यावर आपण 10 आजार म्हणू शकतो, तसं मानसिक आजार सुद्धा आहे आणि हा आजार बरा होऊ शकतो. हे तुम्हाला आम्हाला मेसेज द्यायचा आहे की मानसिक आजार बरा होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही हा समाजात जास्तीत जास्त स्प्रेड करा. आज या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार आहे. थँक्यू. आजच्या मनोजागृती या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय अध्यक्ष चेअरमन साहेब सचिवांनी केलं. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून त्यांनी वेळ दिला आणि आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, आपल्याला मार्गदर्शन केलं. सर्वप्रथम त्यांचा आभार. डॉक्टर अमर शिंदे स्वतःच्या बिझी शेड्यूलमधून ते आले, आपल्या गावाला त्यांनी वेळ द्यायचं ठरवलं, त्याबद्दल त्यांचा आभार. त्याचबरोबर त्यांची पूर्ण टीम, डॉक्टर नेहा, निरंजन पाटील आणि बाकी फार्मासिस्ट आणि बाकीचे जे लोक आहेत, सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून आभार. त्याचबरोबर सर्व मान्यवर जे इथे बसलेले आहेत, सुनील आबा आहेत, विक्रम आबा आहेत, ऋषी आबा आहेत, जयवंत आहेत, सर्वांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघाची ही जी इमारत आपल्याला देण्याचं जे प्रपोजल चेअरमन साहेबांनी केलेलं आहे त्याचं आपण मनापासून स्वागत करू. आणि त्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जयवंत दादा आणि गोविंद महाराज यांचं पण मी मनापासून आभार मानतो. त्याचसोबत गेले काही दिवस हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा, त्यासाठी सरपंचांची आपल्याला मदत झाली. आपल्या गीतांजली ताई आहे, दिगूभाई आहेत, यांनी पण आपल्याला हा कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये बऱ्यापैकी मदत केली. आपल्या गावामध्ये कार्यरत असलेला समाजकार्याचा गट आहे, सात संवाद स्वच्छता, त्याचे डी वाय जगताप सर आहेत, जेदे सर आहेत, यांनी आपल्याला या कामासाठी प्रेरणा दिली. आपले दुष्यंत दादा आहेत, युवा शक्ती स्पोर्ट क्लब आपला चव्हाणवाडीमध्ये असलेला कार्यरत असलेला आपला गट आहे, त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी मदत केली, त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो. सारे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सगळे सदस्य त्यांचे पण मी आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे बंधू गोपाळ काका चव्हाण यांनी या कार्यक्रमाला मला मनापासून मदत केली. गोविंद महाराज चव्हाणांनी मला मदत केली, बाकी माझे इतर जे सदस्य आहेत ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमामध्ये व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला.